माझं नाव सुनील येवनकर, महाद्वार चौक. हे माझं पितळी मूर्ती दुकान आमच्या आजोबापासून दुकान आहे. सर्व 3 पिढ्या झाल्या आता आमचं दुकान आहे इथे. या पितळी मूर्ती आषाढी वारीत जास्त चालते. पितळी फायबरच्या काळ्या मूर्ती, पितळीचे टाळ, काशाचे टाळ याला जास्त मागणी असते. पुन्हा जास्त आरती घंटी या वस्तू भरपूर, म्हणजे मूर्ती जे आपल्या घरात देवपूजेला जे सगळं सामान लागते ते सर्व चालते. इथे यात्रेमध्ये भरपूर खप होतं त्याचा. साधारण पंढरपुरात याचे 50-1 दुकान आहेत. सगळ्याचे मिळून म्हणलं तर 1-1.5 कोटीचं उलाढाल होती वारीच्या टायमाला. वारीची तयारी आम्हाला 1-2 महिन्यापासून करावी लागते. माल येतो ना, काय पुण्यातनं येतो, काय UP मधनं माल येतो. हे पंढरपुरी टाळ पंढरपुरात तयार होते, काशाई टाळ नगरमध्ये तयार होते. हे असं सगळं गोळा करायला 2 महिने अगोदर तयारी करावी लागते आम्हाला. 3 इंचापासून 2-2.5 फुटापर्यंत मूर्ती असते पितळी. आणि फायबर मध्ये 4 इंचापासून 2.5 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत मिळते. साधारण लहान 1-3 इंचाची मूर्ती असते 150 रुपयाला मिळते. वरचे एकदम 300, 500, 1200, 1500, 5000 घेईल तसं असते. ती वजन कमी जास्त वर असते त्याचं पितळेचे. वारकऱ्याची आवक जास्त राहणार आहे. पाऊस पेरणी झाल्यामुळे तिकडे विदर्भ मराठवाड्यात पेरणी जास्त झाली की नाही, तिकडे लोक भरपूर येतात इकडे. त्यामुळे वारीचा परिणाम चांगला होईल. वारी चांगली होईल. आर्थिक उलाढाल सगळ्याला चांगली होणार, भरपूर होणार आर्थिक उलाढाल. आत्ता एवढी गर्दी नसती, पहिले 2-3 दिवस भरपूर गर्दी. रोज 1-2 लाख माणसं आहेत आता सध्या.